हॅलो अँड वेलकम टू द क्लास. आज आपण नेक्स्ट सेक्शन्स बघतोय. दॅट इज सेक्शन 12 जो आपण 11 10 11 14 16 हे सेक्शन बघितलेले, पण राहिलेले मधले आणि 25 पर्यंतचे जे सेक्शन आहे ते आज आपण बघणार आहोत. आय होप की तुम्हाला माझा आवाज समजत असेल. तर सेक्शन 12 जो आहे तो आहे स्पेसिफिक परफॉर्मन्स ऑफ अ पार्ट ऑफ अ कॉन्ट्रॅक्ट. आता बेसिकली स्पेसिफिक परफॉर्मन्स हा लॉ ऑफ इक्विटीवर डिपेंड असतो. लॉ ऑफ इक्विटी काय सांगतं, जे काय आहे ते कम्प्लिटली म्हणजे आपण म्हणतो ना, करणार तर पूर्ण कर आणि दे मला. असं तू अर्ध मी अर्ध किंवा मी अर्ध कुणाकडनं तरी करून घेतो असं नाही सांगत इक्विटी. तर लॉ ऑफ इक्विटी काय सांगतं, जे काय आहे ते कम्प्लीट करायचं, पूर्ण करायचं आणि समोरच्याला द्यायचं. तसंच स्पेसिफिक परफॉर्मन्सचं पण तेच आहे. मी तुला जर एखादा कॉन्ट्रॅक्ट देतेय तर तू ते कॉन्ट्रॅक्ट मला पूर्ण करून दे, त्याच्या बदले मी पैसे देईन, तुला काहीतरी मी कॉम्पेन्सेट करेन, असं नाही झालं पाहिजे. म्हणजे काय, आपण जसं परवा उदाहरण बघितलं की दागिन्याच्या बदल्यात मला दागिने तयार करूनच दे, मी दागिने केले नाहीत म्हणून मी तुला पैसे देतोय कॉम्पेन्सेशन म्हणून, असं चालत नाही. पण काही केसमध्ये पार्ट परफॉर्मन्स होतो. म्हणजे काय, म्हणजे सेक्शन 12 सांगतो की जसं लॉ ऑफ इक्विटीने म्हटलंय किंवा स्पेसिफिक परफॉर्मन्स म्हटलं की पूर्णच द्यायचं. पण काही अशा केसेस आहेत की त्याच्यात पार्ट परफॉर्मन्स करता येतो, म्हणजे पार्ट कॉन्ट्रॅक्ट होऊ शकतं, असं सेक्शन 12 सांगतो. तर सेक्शन 12 मध्ये पूर्ण जर तुम्ही वाचलात बेअर ऍक्ट नुसार तर तुमच्या लक्षात येणार नाही, म्हणून मी काही असं सोपं करून तुम्हाला एक्झाम्पल वरनं सांगते. त्यातलं जो सबसेक्शन 1 आहे तर तो काय सांगतो, खाली जे सबसेक्शन 2 3 4 दिलेले आहेत ते सोडून, त्या सेक्शन मध्ये दिलेलं आहे ते सोडून इतर कोणत्याही बाबतीत पार्ट ऑफ अ कॉन्ट्रॅक्ट होत नाही. त्यानंतर सबसेक्शन 2 काय सांगतो, वेअर अ पार्टी टू अ कॉन्ट्रॅक्ट इज अनेबल टू परफॉर्म द होल ऑफ हिज पार्ट ऑफ इट. म्हणजे कोणत्याही कॉन्ट्रॅक्टचं जर एखादी पार्टी पूर्ण गोष्ट म्हणजे ऍज अ होल ते करू शकत नसेल तर द पार्ट विच मस्ट बी लेफ्ट अनपरफॉर्म be the only a small portion to the whole in a value and admits of a compensation in the money, the court may, at the suit of either party, direct the specific performance of so much of the contract as can be performed and award compensation in a money for the deficiency. म्हणजे कोर्ट अलाउड करताय तुम्हाला पार्ट परफॉर्मन्स करायला, पण कधी, जेव्हा त्या समोरच्या पार्टीने मी कॉम्पेन्सेशन देतो असं कबूल केलेलं असलं पाहिजे. आता त्यातला सबसेक्शन 2 आहे तो काय सांगतो, हा ए जो आहे ना, हा ए ने बी ला मी तुला 500 बॅग्स बनवून देतो असं प्रॉमिस केलं आणि कॉन्ट्रॅक्ट करून घेतलं. म्हणजे बी ला काय मिळणार होत्या, ह्या ज्या बॅग्स आहेत ह्या 500 मिळायला पाहिजे होत्या. पण ज्या दिवशी त्यांनी द्यायचे तर त्या दिवशी याने काय केलं, 450 पूर्ण केल्या, म्हणजे 50 पूर्ण केल्या नाहीत. म्हणजे खूप 500 पैकी जास्तीत जास्त बनवल्या पण कमीत कमी बनवल्या नाहीत. तर हा काय करतो की मी 50 बनवल्या नाहीयेत पण मी कॉम्पेन्सेट म्हणून तुम्हाला मनी बी ला द्यायला तो तयार होतो आणि कोर्ट हे ऍग्री करतं. म्हणजे इतर वेळी आपण म्हटलंय की मनी नाही द्यायचं, ते तुम्ही बनवूनच द्यायचं असं आपण वरती म्हटलंय, पण हे काय थोडं एक्सेप्शन सारखं आहे सेक्शन 12. तर तो म्हणतो की 400 बॅग ज्या आहेत त्या पूर्ण केलेल्या आहेत आणि 50 बॅग माझ्याकडनं राहिलेल्या आहेत करायच्या, मी करू शकत नाहीये, पण त्याचा जो खर्च आहे तो मी बी ला द्यायला तयार आहे. तर हे सबसेक्शन 2 सांगतो. असं म्हणजे जी अमाऊंट ठरलेली आहे त्यातलं जास्तीत जास्त अमाऊंट झालेली आहे आणि कमीत कमी संख्येचं वस्तू झालेल्या नाहीत. ह्याच्या उलट सबसेक्शन 3 काय सांगतो, तर ह्याच्या आता हे झालं सबसेक्शन 2. तर सबसेक्शन 3 काय सांगतो की ह्या ज्या 500 बॅग आहेत त्याच्यापैकी 50च बॅग झाल्या आहेत आणि 450 बॅग आहेत ह्या झालेल्या नाहीत. तर पण हा ए काय म्हणतो की मी 450चं तुम्हाला कॉम्पेन्सेट म्हणून मनी द्यायला तयार आहे. तर कोर्ट हे ऍग्री करतं आणि त्याला त्याचं कॉम्पेन्सेशन द्यायला बी ला द्यायला लावतो. हे सबसेक्शन 3 सांगतो. म्हणजे जी अमाऊंट ठरली आहे त्या अमाऊंटचा कमीत कमी भाग झालाय आणि जास्तीत जास्त भाग करायचा राहिलाय. आणि सबसेक्शन 2 काय सांगतो, जास्तीत जास्त भाग राहिलाय आणि कमीत कमी भाग करायचा राहिलाय. सॉरी.
असं सबसेक्शन 2 सांगतो. त्यानंतर सबसेक्शन 4 काय सांगतो की त्याने सेम केलंय, म्हणजे 250 बॅग रेडी आहे, 250 बॅग करायच्या राहिल्या, तर त्याचं पण हा कॉम्पन्सेशन करायला रेडी आहे, म्हणजे बी ला ए कॉम्पन्सेशन द्यायला तयार आहे. तर हे काय झालं, पार्ट परफॉर्मन्स झाला. पार्ट परफॉर्मन्स म्हणजे काय की सगळं न करता थोडंच केलेलं आहे, म्हणजे अंशतः करार ज्याला म्हणतात मराठीमध्ये. म्हणजे त्याने अंशतः भाग केलेला आहे आणि अंशतः भागाचं कॉम्पन्सेशन द्यायला ए रेडी आहे, असं ह्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. त्यातलं काय सांगतात की जास्तीत जास्त भाग झालाय, कमीत कमी भाग झाला नाही, कमीत कमी भाग झालाय, जास्तीत जास्त भाग झाला नाही, आणि दोन्ही समान झालेले नाहीत किंवा समान झालेले आहेत, असं सबसेक्शन 4 सांगतं. असं हे सेक्शन 12 आहे. म्हणजे ह्याचं कॉम्पेन्सेट करायला सेक्शन 12 सांगतो की जर एस म्हणत असेल की मी कॉम्पेन्सेशन देतोय, तर बी ने ते कॉम्पेन्सेशन घ्यायला पाहिजे, आणि कोर्ट हा हे डिक्री सॉरी हा जो ऑर्डर आहे ही कोर्ट पास करतं. नेक्स्ट सेक्शन 13 मध्ये काय सांगितलंय, राईट्स ऑफ अ परचेसर और लेझी अगेन्स्ट पर्सन विथ नो टायटल और इम्परफेक्ट टायटल. म्हणजे जेव्हा आपण एखादा परचेसर असेल किंवा लेझी असेल, तो समोरच्या, म्हणजे समजा ए आणि बी ह्याच्यामध्ये परत एक्झाम्पल घेतली तर एखादा भाडेकरू आहे आणि मालक ह्यांच्यामध्ये जेव्हा एखादं कॉन्ट्रॅक्ट होतं, तर त्यात जो मालक आहे हा पूर्ण मालक नसतो एखाद्या बाबतीत. म्हणजे जसं की आपलं पार्टिशन असेल की एक घर आहे, हे एक घर आहे आणि हे ए बी आणि सी च्या मालकीचे, ऍक्च्युली या तिघांचं मिळून हे घर आहे, पण ह्यात ए राहतो आणि बी आणि सी आहे ते कुठेतरी बाहेर राहतात, म्हणजे बाहेर गावी वगैरे राहतात. तर त्याच्यामध्ये ए ह्या घरात राहत असल्यामुळे काय होतं, ह्या घराचे जे काही भाग आहे ना, हा भाग त्याने ए ने हा जो भाग आहे हा भाड्याने द्यायचं ठरवलं, आणि बी आणि सी सुद्धा तोंडी हो बोलतात की ठीक आहे तू तिथे राहतोस ना, तर मग तू वीक आणि तुझं तू भाडं घे वगैरे. पण जेव्हा ह्या भाडेकरू मध्ये, म्हणजे हे पूर्ण टायटल नाहीये ना, एच हे टायटल क्लिअर आहे का ह्याचं, म्हणजे पूर्णतः ए ची जागा आहे का, ए ची जागा म्हणजे टायटल क्लिअर नसून सुद्धा ए ही जागा भाड्याने देतोय. आता त्यांनी म्हणलं ना इनपरफेक्ट टायटल किंवा नो टायटल, म्हणजे ही जागा एकट्या एच्या मालकीची आहे का, नाहीये, म्हणजे काय इनपरफेक्ट टायटल आहे, पण बी आणि सी च्या मालकीची पण आहे जागा. मग त्यावेळी आपल्याला सेक्शन 13 काय सांगतो, तर जेव्हा असं असेल तेव्हा तुम्ही बी आणि सी ची सुद्धा परमिशन घ्यायला पाहिजे. म्हणजे आपण जेव्हा बघितलं लीज ॲग्रीमेंट किंवा लिव्ह अँड लायसन करतो, त्यात एक संमती देणारा पण असतो. म्हणजे कोण असतं, तर ही जागा आणि कुणाची आहे, बी आणि सी ची ना. मग पार्टी 1 ही असेल, पार्टी 2 ती असेल, तर संमती देणारा बी आणि सी त्याच्यामध्ये असला पाहिजे आणि त्यांची संमती घेतली गेली पाहिजे, असं सेक्शन 13 सांगतो. सेक्शन 15 जो आहे त्यात काय दिलंय पुढे की पर्सन फॉर और अगेन्स्ट हुम कॉन्ट्रॅक्ट्स मे बी स्पेसिफिकली एन्फोर्स. तर त्यात सेक्शन 15 आहे हू मे ऑब्टेन स्पेसिफिक परफॉर्मन्स. म्हणजे जो काही स्पेसिफिक परफॉर्मन्स हा कुणाला मिळू शकतो हे त्याच्यामध्ये दिलेलं आहे. त्यातलं त्यांनी पहिलं दिलं एनी पार्टी, म्हणजे कुणालाही कॉन्ट्रॅक्ट करण्यामध्ये, कॉन्ट्रॅक्ट ए आणि बी दोघांनी केलंय, तर ए किंवा बी हे दोघंही सूट करू शकतात स्पेसिफिक परफॉर्मन्स मिळवण्यासाठी. नंतर आहे द रिप्रेझेंटेटिव्ह इन इंटरेस्ट ऑर प्रिन्सिपल ऑफ एनी पार्टी देअर टू. म्हणजे कोणीही रिप्रेझेंटेटिव्ह ए आणि बी चे रिप्रेझेंटेटिव्ह असतील, समजा ए मयत झाला तर त्याचे वारस लागले, तर ते वारस सुद्धा स्पेसिफिक परफॉर्मन्स नंतर मागू शकतात. त्यामुळे एनी रिप्रेझेंटेटिव्ह. त्यानंतर असं आहे की जर मॅरेज, म्हणजे वेअर अ कॉन्ट्रॅक्ट इज अ सेटलमेंट ऑन अ मॅरेज or compromise of doubtful rights between member of the same family, any person beneficially entitled thereunder. म्हणजे त्या मॅरेजच्या केसमध्ये म्हणजे जेव्हा बघा की मॅरेजचं डिस्प्यूट असतं, मॅरेज पिटिशन असतं, तेव्हा ती महिला काय करते, तर समोरच्या पार्टीकडे काही कॉम्पन्सेशन किंवा एक भाग मागते. पण समजा ती महिला आता घेऊ शकत नाहीये काही गोष्टी, तर तिच्या बदली तिचा भाऊ असेल, तिची मुलं असतील किंवा मुलांचं जे काही घ्यायचं आहे मेंटेनन्स, तो मेंटेनन्स आई घेते, म्हणजे ती स्त्री घेते. म्हणजे मुलं नाही घेऊ शकत म्हणून ती स्त्री त्यांच्या करवी घेते. तर ते 3rd मध्ये सांगितलं आहे. त्यानंतर पुढचे सांगितलेलं आहे की त्यांचे जे कोणी उत्तराधिकारी असतील, म्हणजे जसं मी आता म्हटलं की वारस आहेत ते घेऊ शकतात. त्यानंतर पुढे असं सांगितलंय
की अ रिव्हर्स इयर इन अ रिमाइंडर वेअर ॲग्रीमेंट इज अ सच अ कोवेनंट अँड द रिव्हर्स इयर is entitled to the benefit thereof and will sustain material injury by the reason of its breach. म्हणजे जर ब्रीच केलं कॉन्ट्रॅक्ट आहे ते ब्रीच ऑफ कॉन्ट्रॅक्ट झालं म्हणजे कोणी जर काय म्हणतो आपण ज्याला जे काही शर्ती घातल्या होत्या आणि त्या मोडल्या म्हणजे कॉन्ट्रॅक्टमध्ये दिलंय त्याप्रमाणे न करता काहीतरी चुकीचं केलं तर ती समोरची व्यक्ती सुद्धा तिकडे दाद मागू शकते की जे आपण सांगितलंय. त्यानंतर पुढे असं दिलंय की एखादी कंपनीने कॉन्ट्रॅक्ट केलंय आणि ती कंपनी दुसऱ्या कंपनीत विलीन झाली, दुसऱ्या कंपनी अमालगमेट वगैरे झाली तर ती जी नवीन कंपनी तयार झाली तर ती सुद्धा सेम कॉन्ट्रॅक्टमध्ये स्पेसिफिक परफॉर्मन्ससाठी फाईल करू शकते. अशा प्रकारे त्यांनी वेगवेगळे प्रकार त्याच्यामध्ये दिले आहेत की कोण कोण सदरचं म्हणजे स्पेसिफिक परफॉर्मन्स कोण कोण करू शकतं हे त्याच्यामध्ये दिलेलं आहे. त्यानंतर सेक्शन 16 सेक्शन आपण ऑलरेडी बघितलाय. त्यानंतर सेक्शन 17 असं सांगतोय की कॉन्ट्रॅक्ट टू सेल ऑर लेड प्रॉपर्टी बाय वन who has a no title not specifically enforceable. म्हणजे ज्याचा मालकी हक्कच नाहीये असे जे आहेत ते त्या स्पेसिफिक परफॉर्मन्ससाठी अप्लाय करू शकत नाही. जसं की आपण वरती म्हटलं की ओनर आहे, लेझी आहे, परचेसर आहे हे दाद मागू शकतात, पण लेझर आहेत किंवा जो कोणी लेझर असेल किंवा जो घेणारा आहे तर तो स्पेसिफिक परफॉर्मन्ससाठी अप्लाय करू शकत नाही. म्हणजे ज्याला म्हणजे सेलिंग केलंय पण ती प्रॉपर्टी जर सेल करायची अजून असेल तो स्पेसिफिक परफॉर्मन्ससाठी अप्लाय करू शकत नाही. कारण जे कोणी भाडेकरू आहेत तर त्यांना काय पूर्ण टायटल मिळालेलं नाहीये ना जागेचं, त्यामुळे ते स्पेसिफिक परफॉर्मन्ससाठी अप्लाय करू शकत नाही. त्यानंतर सेक्शन 18 जो आहे सेक्शन 18 मध्ये दिलेलं आहे की त्यात सांगितलंय की नॉन एन्फोर्समेंट एक्सेप्ट द व्हेरिएशन. याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की असे कोणते एक्सेप्शन्स आहेत की ज्याच्यामुळे स्पेसिफिक परफॉर्मन्स तुम्ही करू शकत नाही. म्हणजे सपोज ए हा वादी आहे आणि बी प्रतिवादी आहे म्हणजे प्लेंटिफाय आणि हा डिपेंडंट आहे. तर ए ने कोर्टात केस केली आहे की त्याला स्पेसिफिक परफॉर्मन्ससाठी आणि त्याच्यामध्ये नंतर बी काय करतो, प्रतिवादी काय करतो की त्याच्या दाव्यात मला चेंज करायचंय, मलाही काहीतरी सांगायचंय की ए ने काहीतरी गडबड केलेली आहे मला सांगायचंय. तसं बी ते लिहून देतो कोर्टाला की ह्याने जे लिहून दिलंय तर ते चुकीचं आहे आणि अजून मला काय देणार. मग बी ने त्याच्यात असं लिहिलं की ए ने अशा प्रकारे करार केला, काहीतरी फ्रॉड केलाय किंवा मी तुला मिळवून देतो कसं पण तुला काय करायचंय मी कसंही मिळवून देईन असं सांगून ए कडनं जर काही करार लिहून घेतला बी ने लिहून दिल्यावर कोर्टाला असं कळलं की ए नेच काहीतरी फ्रॉड केलाय, काहीतरी फसवणूक केली आणि मग बी कडनं लिहून घेतलंय तर ह्याच्यामध्ये एला स्पेसिफिक परफॉर्मन्स मिळू शकत नाही. त्यानंतर सेक्शन 19 जो आहे सेक्शन 19 जो आहे रिलीफ अगेन्स्ट पार्टीज अँड पर्सन्स क्लेमिंग अंडर देम बाय सबसिक्वेंट टायटल. याच्यामध्ये काय दिलेलं आहे की एकदा कॉन्ट्रॅक्ट झाल्यानंतर किंवा जे काही मालकी हक्क नंतर प्राप्त होतो जसं आपण सेक्शन 15 मध्ये जे सांगितलं की कुणाला स्पेसिफिक परफॉर्मन्स मिळू शकतो तर आपण काय म्हणलंय की नवीन कंपनी उदयाला येईल तर त्या कंपनीला मिळू शकतो. तसंच इथेही सांगितलं आहे सेक्शन 19 मध्ये की रिलीफ कुणाला मिळू शकतो. तर रिलीफ जे काही सांगितलं की क्लेम केल्यानंतर ज्याच्या नंतर जे काही येतं म्हणजे एखादं जर मयत झालं तर त्याचे वारस लागला तर त्यांना रिलीफ मिळू शकतो. नवीन कंपनी उदयाला आली ती अमालगमेट झाली दुसऱ्या कंपनी तर त्या दुसरी जी कंपनी नवीन आहे तिला रिलीफ मिळू शकतो. त्यानंतर समजा आता एखाद्या महिलेने क्लेम केलाय मुलांसाठी आणि ती महिला मयत झाली केस चालू तर तिची जी मुलं आहेत त्यांना मेंटेनन्स मिळायला पाहिजे. हे सगळं हे सगळं सेक्शन 19 मध्ये दिलेलं आहे. तर सेक्शन 20 जो आहे हा सेक्शन 20 काय आहे की आपण बघितलं की सेक्शन 16 मध्ये 14 मध्ये सांगितलेलं आहे की सबस्टिट्यूट बाय सेक्शन 20. सेक्शन 20 मध्ये सांगितले त्याप्रमाणे म्हणजे सेक्शन 40 आणि 16 जे सांगितलं आहे तेच सेक्शन 20 आहे. तर सेक्शन 20 हा काय आहे की आपलं जे अमेंडमेंट आली 2018 ला तर त्याच्यावर हा सेक्शन सबस्टिट्यूट झालाय. तर सबस्टिट्यूटेड परफॉर्मन्स ऑफ अ कॉन्ट्रॅक्ट शब्दातच आहे की काहीतरी तिथे सबस्टिट्यूट केलेलं आहे. तर ह्यात सबस्टिट्यूट काय केलेलं आहे तर त्यात सबसेक्शन 1 असं सांगतो
की एखादी जी गोष्ट आहे, म्हणजे समजा ए नी बी ला काहीतरी करायला सांगितलं आणि ते बी ने शक्य नाहीये बी ला करणं, मग बी काय सांगतो, सी कडनं ते करून घेतो मी, असं ए ला सांगतो की मी तुला काही करून, मला जमत नाहीये पण मी दुसऱ्याकडनं करून घेतो आणि तुला पूर्ण करून देतो. मग ह्यात आता एक बेसिक उदाहरण तुम्हाला मी ह्याच्यामध्ये देते. आपल्या आता नेहमीच्या ह्याच्यातलं एक्झाम्पल आहे. म्हणजे ए काय करतो, एक त्याची जागा जी आहे ती बी ला देतो. ही जागा आहे कुणाची, ए ची, ती बी ला डेव्हलप करायला दिली ए ने. आता बी हा बिल्डर आहे आणि ह्या बिल्डरला ही जागा डेव्हलप करायला त्याने घेतली, एक स्लॅब टाकला आणि नंतर तो काय झाला, समजा इन्सॉल्वंट झाला किंवा त्याला आता शक्य नाहीये परत पैसे टाकणं, किंवा त्याच्याकडे आता तेवढे पैसे राहिलेले आहेत, त्याचे अनेक प्रोजेक्ट्स आहेत आणि त्यात तो फसला, त्यामुळे इथे त्याला आता शक्य नाहीये ही जागा बांधणं किंवा डेव्हलप करणं. मग ए ची आता काय होतं, कॉन्ट्रॅक्ट त्यांनी जर काय पहिलं केलंय डेव्हलपमेंट ऍग्रीमेंट, त्यानुसार आता त्याची मुदत भरत आली. मग ए बी कडे जातो की अरे मी आता घर सोडलंय, माझी जागा तू डेव्हलप करायला घेतलीयस, मग आता मी काय करू, तू कधी करणार आहेस ही, आणि मुदतही संपत आलीये, आता तुला ही जागा डेव्हलप करायला पाहिजे. मग ह्यावेळी बी काय सांगतो, म्हणून हा स्पेसिफिक परफॉर्मन्स मागायला जातो. तर तेव्हा बी काय सांगतो की आता मला शक्य नाहीये पण मी एक गोष्ट करू शकतो, मी तिसऱ्या जो सी नावाचा बिल्डर आहे ह्याच्याकडनं मी ही जागा तुला पूर्ण करून देतो, हे राहील माझ्याकडे, पण सी कडनं मी ह्या सी नावाच्या एका दुसऱ्या बिल्डरकडनं ही जागा डेव्हलप करून देतो आणि तुला जशी आहे तसं परत ती जागा देतो. म्हणजे डेव्हलप करून, जसं मी ऍग्रीमेंट मध्ये लिहिलंय त्याप्रमाणे मी दुसऱ्याकडनं तयार करून तुला जागा तयार करून देतो. असं आता हे रेग्युलर मधलं एक्झाम्पल आहे. तर ते तिथे सबस्टिट्यूट केलंय, म्हणजे काय, बी ने स्वतःच्या ऐवजी या सी ला इथे सबस्टिट्यूट केलं आणि हे पूर्ण त्याचा जो कॉन्ट्रॅक्ट आहे तो पूर्ण करून त्या वेळेला दिला. म्हणजे कुणाला तरी त्याने सबस्टिट्यूट केलं, म्हणजे अख्खं माणूसच तिथे आपण सध्या कॉन्ट्रॅक्ट मधला थोडा भाग सबस्टिट्यूट केलेला बघितलाय, कारण ह्याच्यामध्ये काय आहे तर अख्ख्या माणसालाच त्याने सबस्टिट्यूट केलं आणि ती पूर्ण जागा डेव्हलप करून घेतली. मग पुढे जे सबसेक्शन आहे ते काय सांगतो, सबसेक्शन 2 सांगतो की ते एक 30 डेजची नोटीस द्यायची आहे बी ने ए ला की मी असं असं करतोय, सी कडनं करून घेतोय. हे जर 30 दिवसाची नोटीस देऊन त्याने ते त्याच्याकडनं करून घ्यायचं. त्याच्यावर बी ए ने त्याला आन्सर करायचं, येस और नो हे आन्सर करायचं आणि म्हणजे बी ने याला 30 दिवसाच्या मुदतीची नोटीस द्यायची आहे. त्यानंतर सबसेक्शन 3 जो आहे तो असं सांगतोय की एक तर त्याने ते थर्ड पार्टी करून घ्यायचंय, किंवा त्याने जर त्याची अशी एक संस्था असेल, बी ही एक संस्था असेल, तर त्या संस्थेतल्या इतर लोकांकडनं सुद्धा तू ते करून घेऊ शकतो असं. किंवा जर ह्याच्यात त्याने कॉन्ट्रॅक्ट ब्रीच केलं, काही केलं, तर ते इतर लोकांकडनं किंवा तू सी ला सबस्टिट्यूट करून ते करून घे, असं सेक्शन 20 सांगतो. त्यानंतर सेक्शन 20A, त्यानंतर सेक्शन 20A, 20B आणि 20C असे जे सेक्शन आहेत ते काय आहे की 20 काय सांगतो की हे करून घेतो. 20A काय सांगतो, जसं मी आता एक्झाम्पल दिलं इन्फ्रास्ट्रक्चरचं, तर ते 20A सांगतो की असे इन्फ्रास्ट्रक्चरचे जे प्रोजेक्ट्स आहेत ते तुम्ही तयार करू शकता. सेक्शन 20B जे आहे तर सेक्शन 20B सांगतो की स्पेशल कोर्ट्स असं आहे. तर ह्याच्यामध्ये काय आहे की स्टेट गव्हर्नमेंट आणि सेंट्रल गव्हर्नमेंट आहे. तर स्टेट गव्हर्नमेंट जे आहे ते हायकोर्टशी रिलेटेड येतं. मग हायकोर्ट कुणाला हे देतं ऑथॉरिटी, की जे सिव्हिल कोर्ट्स आहेत तर त्यांना अथॉरिटी ॲज अ स्पेशल कोर्ट म्हणून अथॉरिटी देतं आणि ते जे स्पेसिफिक परफॉर्मन्सचे मॅटर त्या कोर्टामध्ये आपण फाईल करू शकतो. त्यानंतर सेक्शन 20C जे आहे ते एक्सपेंडिशियस डिस्पोजल ऑफ अ सूट्स, म्हणजे CPC मध्ये जे सांगितलंय की तुम्ही एक 12 महिन्यांच्या मुदतीमध्ये समन्स काढलं पाहिजे डिपेंडंटला, म्हणजे ए ने बी ला जर समन्स काढायचं तर ते 12 महिन्याच्या मुदतीत काढायचंय. आणि म्हणजे ती काय मुदत दिली आणि जे कॉम्पेन्सेट करायचं आहे किंवा जे काही करायचंय तर ते सेक्शन 20C सांगतो की तुम्ही त्याला समन्स काढून त्याच्याकडनं जो काही खर्च आहे, काय आहे तुमचं नुकसान झालेलं ते तुम्ही भरून काढू शकता. त्यानंतर सेक्शन 21 जो आहे तो आहे पॉवर टू अवॉर्ड कॉम्पेन्सेशन इन अ सर्टन केसेस. त्यानंतर सबसेक्शन 1 जो आहे सेक्शन 21 मधला तो काय सांगतोय की पॉवर टू अवॉर्ड कॉम्पेन्सेशन इन अ सर्टन केसेस, तर ते कुणाला कॉम्पेन्सेशन मिळू शकतं काही केसेसमध्ये ते त्याच्यामध्ये दिलेलं आहे. तर ह्या सेक्शन थोडक्यात काय म्हणतो की स्पेसिफिक परफॉर्मन्स पण तुम्हाला मिळेल,
स्पेसिफिक परफॉर्मन्स पण मिळेल आणि शिवाय कॉम्पेन्सेशन. आतापर्यंत आपण काय बघितलं, स्पेसिफिक परफॉर्मन्सच पाहिजे, कॉम्पेन्सेशनचा इथे प्रश्न येत नाही. नंतर दुसऱ्यांदा आपण आता 17-18 मध्ये काय बघितलं की कॉम्पेन्सेशन काही केसमध्येच येतं, सगळ्या केसमध्ये येत नाही. जसं आपण इथे पोत्यांची एक्झाम्पल दिली ना, 500 पोती झालेली आणि बाकीची नाही झाली, तर ते म्हणजे कॉम्पेन्सेशनच फक्त घ्या, स्पेसिफिक परफॉर्मन्स तर माझ्याने शक्य नाही. आता सेक्शन 21 सांगतोय की स्पेसिफिक परफॉर्मन्स आणि कॉम्पेन्सेशन दोन्हीसाठी सुद्धा तुम्ही सूट फाईल करू शकता. मग ह्याच्यामध्ये काय आहे, तर तसं तुमचं जे कॉन्ट्रॅक्ट जे होतंय तर त्याच्यात तुम्ही त्यात प्रेयर असली पाहिजे की जर माझं काही नाही झालं तर पूर्ण तुम्हाला मी कॉम्पेन्सेट देईन असं लिहिलं गेलं पाहिजे आणि असं लिहिलेलं असलं पाहिजे. आणि जेव्हा तुम्ही केस फाईल करता तर तेव्हा त्याच्यामध्ये तुमची प्रेयर असली पाहिजे, म्हणजे तो एक क्लॉज असला पाहिजे प्रेयरचा, की त्यात तुम्ही म्हटलं पाहिजे की जर त्याला शक्य नाही आता स्पेसिफिक परफॉर्मन्स करणं तर त्याने मला कॉम्पेन्सेट करायचंय, असं सेक्शन 21 सांगतो. त्यानंतरचा जो सेक्शन आहे सेक्शन 22 जो आहे, पॉवर टू ग्रँट रिलीफ फॉर पोझिशन, पार्टिशन, रिफंड ऑफ अर्नेस्ट मनी एटसेट्रा. तर ह्यात सेक्शन 22 काय सांगतोय की सेक्शन 22 सांगतोय की स्पेसिफिक, आता सेक्शन 21 ने काय सांगितलं, स्पेसिफिक परफॉर्मन्स प्लस कॉम्पेन्सेशन सांगितलं. तर सेक्शन 22 काय म्हणतोय, आता तू स्पेसिफिक परफॉर्मन्स करू शकत नसशील तर त्याच्या बदल्यात मला काय दे, माझं ऍक्च्युअल पोझिशन दे, किंवा पार्टिशन होत असेल तर ते पार्टिशन दे, किंवा रिफंड कर मला, असं. म्हणजे ते कॉम्पेन्सेशन वगैरे काही नको मला, तू त्याच्या बदल्यात इथे काय म्हटलंय, स्पेसिफिक परफॉर्मन्स होत नाही तर तुम्हाला कॉम्पेन्सेशन दे. पण हा काय सांगतो, आता पार्टिशन म्हणजे काय, वाटप. आता वाटपाचा दावा जो असतो की असे 3 भावंड आहेत ए बी सी आणि ही त्यांची जागा आहे, तर ते पार्टिशन सूट केल्यानंतर प्रत्येकाला हे 1/3 जागा मिळणार, ही एच्या वाट्याला, ही बीच्या आणि ही सीच्या वाट्याला जाणार. मग ह्याच्यात हा जो सेक्शन 22 काय म्हणतोय की मला तू आता नाही, तुला जमत आहे ना स्पेसिफिक परफॉर्मन्स द्यायला, तर ते कॉम्पेन्सेशन पण देऊ नको, ते स्पेसिफिक परफॉर्मन्स पण देऊ नकोस, पण हे जे पार्टिशन होते ते मला दे. म्हणजे ही जी माझी जी काही एका याची येते पार्टिशनची तर ती दे, किंवा जो काही रिफंड आहे, जे काही त्याचा खर्च नुसता येणार होता बेसिक, तो रिफंड केलास तरी चालेल, किंवा मला हे पोझिशन तरी मिळवून दे. म्हणजे हे काय आता वाटप किंवा मला एक पोझिशन तरी जे नव्हतं तर ते तरी तू मला मिळवून दे, असं सेक्शन 22 सांगतो. त्यानंतर सेक्शन 23 जो आहे, सेक्शन 23 म्हणतोय की लिक्विडेशन ऑफ अ डॅमेजेस नॉट अ बार टू स्पेसिफिक परफॉर्मन्स. म्हणजे काय, जर काही ब्रीच झालं, जसं आधी बघितलं की स्पेसिफिक परफॉर्मन्सच काहीतरी लिक्विडेशन झालं त्याच्यामध्ये, किंवा काही करार करतानाच ते जर कराराला कुठेतरी बाधा आली किंवा ते करारच होत नसतील, आणि जर करारामध्ये लिहिले की तुम्ही त्या वेळेत नाही पूर्ण केलं तर तुम्ही काय करायचंय, त्याची काहीतरी सोय करायची, म्हणजे कॉम्पेन्सेट तुम्ही मला त्यावेळी करून द्यायचंय. तर हे सेक्शन 23 सांगतो. सेक्शन 24 असं सांगतोय की बार ऑफ अ सूट फॉर अ कॉम्पेन्सेशन फॉर अ ब्रीच आफ्टर डिसमिसल ऑफ अ सूट ऑफ अ स्पेसिफिक परफॉर्मन्स. बार ऑफ अ सूट फॉर अ कॉम्पेन्सेशन फॉर अ ब्रीच आफ्टर डिसमिसल ऑफ अ सूट फॉर स्पेसिफिक परफॉर्मन्स, सेक्शन 24. तर ह्यात काय सांगितलेलं आहे की मी आता जर स्पेसिफिक परफॉर्मन्ससाठी सूट फाईल केला आणि नंतर मी तो फेटाळून लावला की जाऊ दे, मला नाही करायचंय केस, जे काय आहे ते आहे, तसं केल्यानंतर जर तुम्ही नुकसान भरपाई परत मागताय तर ती नुकसान भरपाई तुम्हाला परत मिळू शकते, कारण का तुम्ही आता स्वतःहून दावा काढून घेताय ना, मग परत नुकसान भरपाई काय मागताय, मग दावा चालू असतानाच तुम्ही मागायची होती ना स्पेसिफिक परफॉर्मन्स जेव्हा मागताय, तर त्याच वेळी सेम टाइम तुम्ही कोर्टात नुकसान भरपाई मागा. पण तुम्ही आता स्पेसिफिक परफॉर्मन्ससाठी केस काढून घेतली आणि मग कॉम्पेन्सेशन मागताय त्याच्याकडे, तर ते असं होऊ शकत नाही, असं सेक्शन 24 सांगतं. त्यानंतर सेक्शन 25 सांगतोय की ऍप्लिकेशन ऑफ अ प्रिसिडिंग सेक्शन टू सर्टन अवॉर्ड्स अँड टेस्टामेंटरी डायरेक्शन टू एक्झिक्यूट सेटलमेंट. तर टेस्टामेंटरी डायरेक्शन्स म्हणजे काय, विल असेल किंवा कोडिसील असेल, तर ह्याच्यामध्ये काय सांगितलं की विलमध्ये दिल्याप्रमाणे तुम्हाला वाटणी होते, की विलमध्ये काही गोष्टी दिल्यात की ही गोष्ट, एखादी प्रॉपर्टी एका मुलाला, दुसऱ्या मुलाला, तर त्याप्रमाणे तुम्ही काय करू शकता, त्याप्रमाणे तुमचं वाटणी होऊ शकते. पण त्याच्यावर तुम्ही काही अगेन्स्ट काही करू शकत नाही, म्हणजे केस करू शकत नाही असं नाही म्हणायचं. स्पेसिफिक परफॉर्मन्ससाठी त्यावेळी तुम्ही अप्लाय नाही करू शकत. किंवा सेटलमेंट कधी होते, त्यानंतर
आर्बिट्रेशन अँड कॉन्सिलिएशन जो ऍक्ट आहे तर तो जो त्याच्यामध्ये जी प्रोव्हिजन दिली ती स्पेसिफिक परफॉर्मन्समध्ये लागू होत नाही, पण विलमध्ये ती लागू होते. म्हणजे जी आपण सेक्शन 25 मध्ये त्यांनी दिलं ना की ऍप्लिकेशन ऑफ अ प्रिसिडिंग सेक्शन ऑफ टू सर्टन अवॉर्ड्स अँड टेस्टामेटरी डायरेक्शन टू एक्झिक्यूट सेटलमेंट. म्हणजे सेटलमेंट जी करायची आहे स्पेसिफिक परफॉर्मन्समध्ये ती विलनुसार होऊ शकते, पण आर्बिट्रेशन ऍक्टनुसार ते होऊ शकत नाही. आर्बिट्रेशन ऍक्ट तिथे अप्लाय होत नाही, पण विलमध्ये दिल्याप्रमाणे तिथे ते अप्लाय होऊ शकतं असं सेक्शन 25 सांगतं. असं स्पेसिफिक परफॉर्मन्स हे सेक्शन 25 पर्यंत. आजचे जे सेक्शन आहे ते एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू पेक्षा म्हणजे एक्झाममध्ये हे येत नाही, पण एक माहिती म्हणून मी तुम्हाला हे सेक्शन आजचे थोडक्यात सांगितलेले आहेत. पण हे तुम्हाला नॉलेजसाठी अतिशय उपयोगाचे आहेत, म्हणून सेक्शन 25 पर्यंतचे जे हे सेक्शन जे आहे किंवा स्पेसिफिक परफॉर्मन्स हा चॅप्टर इथे क्लिअर होत आहे. तर हे जे आय होप की तुम्हाला सगळ्यांना समजले असतील सेक्शन 25 पर्यंतचे. थँक्यू.